हॅलो एव्हरीवन, आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे बुंदीचे लाडू। बुंदीचे लाडू तर सर्वांनाच आवडतात, तर आमच्याही घरात सर्वांना आवडतातच। तर पाहूया बुंदीचे लाडू बनवायचे कसे। बुंदी बनवायला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करायचे। तर वाट पाहताय कशाची, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला बुंदीचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसन पीठ घ्यायचे 200 ग्रॅम, म्हणजे 1 वाटी घ्यायचे। 1 वाटी साखर घ्यायची, म्हणजे 200 ग्रॅम साखर। नंतर लाल कलर घेतलेला आहे, हिरवा कलर घेतलेला आहे आणि हा पिवळा कलर घेतलेला आहे। 3 कलरची आवश्यकता आहे। आणि इथं विलायची घेतलेली आहे, ती कुटून घेतलेली आहे मी खलबत्त्यामध्ये, पाहू शकता तुम्ही। तर एवढे साहित्य घ्यायचे। आणि पाणी एक राहिले, पाणी घ्यायचे आपल्याला। एक पीठ करण्यासाठी अर्धा ग्लास पाणी लागते आणि नंतर चाचणी करण्यासाठी 1 वाटी पाणी लागते, म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये आपलं हे होऊन जाते। एवढाच पाण्याचा वापर करायचे। आपलं जे बुंदीसाठी पीठ तयार होणार आहे ते खूप छान तयार होते आणि बुंदी जे आहे ते खूप छान तयार होते। तर पाहू शकता इथे आपलं तयार आहे पीठ। तर आता यात थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। तर पाहू शकता यात थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे, जास्तही पाणी टाकायचं नाही आहे। जर जास्त पाणी झालं तर आपली बुंदी चांगली होणार नाही आहे, पातळ होईल आणि चपटी होईल। आपल्याला गोल बुंदी तयार करायची आहे। आणि यात थोडं थोडं, म्हणजे अर्ध्याच्या थोडंसं जास्त, यात ह्या 2 वाट्यांमध्ये आपल्याला हे पीठ ओतून घ्यायचे। हिरव्या आणि लाल कलरमध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचे आणि पिवळा जो कलर आहे तो आपल्या ह्या भांड्यामध्येच ओतून घ्यायचा आहे। तर पाहू शकता 1 वाटी, छोटी 1 वाटी आपल्याला याला पाणी लागलेलं आहे। आणि आपल्याला बुंदी तयार करण्यासाठी त्यात तेल ओतून घ्यायचे। तेलाचा भरपूर वापर करायचा आहे। जर तेल नसेल जास्त, तुम्ही तळण्यासाठी घेतलं म्हणजे तळायला, तर आपली बुंदी जी आहे ती गोल म्हणजे चांगली फुगणार नाही आहे आणि बुंदी जशी असते तशी होणार नाही आहे। त्यामुळे तेलाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे। आणि जे पीठ जे आहे आपली बुंदी तयार करण्यासाठी, ते आपल्याला छानच झाले पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, म्हणजे मीडियम पीठ आपलं तयार झालं पाहिजे। तर आपल्याला अशा प्रकारे पाहू शकता आता बुंदी आपली तयार झालेली आहे। स्टार्टिंगला आपल्याला पिवळाच कलर काढून घ्यायचा आहे, कारण पिवळा कलर जो आहे तो जास्त असतो आणि लाल आणि हिरवा जो आहे तो नंतर काढायचा। जर तुम्हाला अशीच परफेक्ट बुंदी करायची असेल तर तुम्ही हे भांडे जे आहे बुंदी करायचं ते तुम्ही प्रत्येक वेळेस स्वच्छ धुवूनच घेतलं पाहिजे आणि पाणी जे आहे ते त्यातलं निघलं पाहिजे, नाहीतर जर असं केलं तर तुमची बुंदी छान होईल। आणि असं अलवार चमच्याच्या सहाय्याने आपल्याला बुंदी सोडायची, म्हणजे बुंदी जी आहे ती चपटी होत नाही आहे आणि मागून त्याला जे तारा येतात त्याही तारा तयार होत नाही आहेत। तर पाहू शकता किती छान बुंदी आपली पडत आहे। जर तुमच्याकडे बुंदी करायला जर हे असे भांडे नसेल तर तुम्ही जे आपली चाळण असते एक, त्या चाळणीमध्ये तुम्ही बुंदी तयार करू शकता। सेम अशीच बुंदी तयार होईल। फक्त बुंदी सोडताना आपल्याला जास्त दाब द्यायचा नाही, अलवार आपल्याला बुंदी खाली सोडायची, म्हणजे बुंदी जी आहे ती खूप छान प्रकारे तयार होते। तर पाहू शकता आता आपली रेड कलरची ही बुंदी तयार झालेली आहे। आणि आता हिरव्या कलरची करूया। तसंच करायचं, अलवार करायचं। जास्त जर दाबलं तर बुंदी आहे ती चपटी होईल, त्यामुळे जास्त दाब द्यायचा नाही आहे चमच्याने। तर पाहू शकता किती छान आपली बुंदी खाली पडलेली आहे। तर अशाच प्रकारे आता हिरव्या कलरची ही बुंदी आपल्याला काढून घ्यायची आहे। सारखं ह्याला पलटायचे। तिन्ही कलरमध्ये आपली बुंदी जी आहे ती तयार झालेली आहे। आणि आता आपल्याला बुंदीला गोड लागण्यासाठी पाक तयार करायचा आहे। तर 1 वाटी साखर घेतलेली, म्हणजे 200 ग्रॅम, आणि 1 वाटी पाणी घेतलेले, 1 छोटी वाटी पाणी घेतलेले। आणि हे सारखं चमच्याने हलवत राहायचे, म्हणजे साखर विरघळते आणि आपल्याला
कसं तयार झालेलं आहे, म्हणजे बुंदीमध्ये टाकण्यासाठी कशी आपल्याला याला चाचणी घ्यावी लागेल. तर चाचणी याला 1 ताराची लागेल. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चाचणी लागेल. याच्यावरती आपल्याला गेलं नाही पाहिजे आणि 1 तार जर आली की नंतर ना त्यात आपल्याला विलायची पावडर टाकायची, जी कुटून केलेली येते. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे ओतूनही घ्यायचे. आता एवढा सर्व पाक मला यात लागलेला आहे. तुम्हीही एवढी बुंदी केली तर एवढ्या पाकाची आवश्यकता आहे. तुम्ही एवढा पाक टाकायचाच आहे आणि याचप्रमाणे तुम्ही जास्त कमी करू शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ लाईक शेअर करून तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे. ह्या रेसिपी ज्या आहेत ते तुम्ही घरी मात्र नक्की ट्राय करून पाहायच्यात आणि मला कमेंटमध्ये सांगायचे. तोपर्यंत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.